25 जुलै वार शुक्रवार दुपारी 12 वाजताची वेळ। छत्रपती संभाजीनगरच्या शिरूर बंगला पोलीस स्टेशनमध्ये एक तरुण येतो। त्याच्या चेहऱ्यावर एक शांत भाव असतो। त्याला बघून वाटतही नाही की तो एक हत्या करून आलाय। थेट सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांबेंना तो भेटतो आणि सांगतो की साहेब, मी माझ्या प्रेयसीची हत्या करून आलोय आणि तिचा मृतदेह मी दौलताबादच्या घाटामध्ये फेकून दिलाय। त्याचं हे वाक्य ऐकून पोलीस निरीक्षक रणखांबेही थोडा वेळ थबकतात आणि ताबडतोब दौलताबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंढेंना फोन करून घटनेची माहिती देतात। पुढे मृतदेहाचा शोध सुरू होतो आणि घाटात सापडतो तो गुलाबी सलवारमध्ये एका महिलेचा मृतदेह। पण या तरुणाने आपल्याच प्रेयसीची हत्या का केली? त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि त्यांच्यातल्या विवाहबाह्य संबंधाची इनसाइड स्टोरी नेमकं काय, याची सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद पासून उत्तरेकडे गेलं की अगदी मंडी म्हणून एक छोटंसं गाव लागतं। तिथं दीपाली गणेश आस्वार ही 23 वर्षाची विवाहित तरुणी राहायची। 5 वर्षापूर्वी वैजापूरमधील शंकर त्रिभिवंशी सोबत तिचं लग्न झालेलं आणि त्यांना 2 वर्षाची मुलगी सुद्धा होती। पण नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती सासर सोडून आली होती। जवळपास वर्षभरापासून ती नवरा आणि 2 वर्षांची मुलगी यांना सोडून अगदी मंडी या गावामध्ये आपल्या आजीसोबत राहायची। जवळपास 8 महिन्यांपूर्वी दीपाली काही कामानिमित्त आपल्या मामाकडे वैजापूर तालुक्याला गेली होती। तिथं तिची भेट सुनील सुरेश खंडागळे या 19 वर्षाच्या तरुणाशी झाली। तो तिच्या मामाचा मेहुणाच लागत होता। तालुक्यातील लाखनी मानगी गावात त्याचं घर असून तो बँड पथकात काम करायचा। तसंच त्याचं 11वी मध्ये शिक्षणही सुरू होतं। दीपाली आणि सुनील यांच्या सातत्याने होत असलेल्या भेटीमुळे आणि त्यांच्या दोघांच्या वयात जास्त अंतर नसल्यामुळे त्यांची चांगली मैत्री जमली। पुढे हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्यात अनैतिक संबंधांना सुरुवात झाली। सुरुवातीचे काही दिवस दोघांमध्ये सर्व काही चांगलं सुरू होतं। सुनील हा दीपालीला भेटण्यासाठी वारंवार मंडी गावात येत होता। तो तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला होता। मिळालेल्या माहितीनुसार सुनीलला दीपालीसोबत लग्न करायची इच्छा होती। दरम्यान 23 जुलैला गुरुवारी दीपाली कन्नडला आपल्या बहिणीकडे गेली होती। तिच्या बहिणीचं गाव हे सुनीलच्या लाखनी मानकी गावापासून जवळच होतं। त्यानंतर दीपालीने त्याला फोन केला आणि आपण आपल्या बहिणीकडे आल्याची माहिती दिली। त्या रात्री त्यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं आणि त्यांनी ठरवलं की उद्या फिरायला जायचं आणि तिथूनच मंडीत आजीच्या घरी जायचं। 24 जुलैला गुरुवारी सकाळी सुनीलने आपल्या वडिलांची दुचाकी बाहेर काढली आणि थेट दीपालीच्या बहिणीच्या घरी तिला घ्यायला गेला। त्या दोघांनी सकाळी 11च्या सुमारास कन्नडची हद्द सोडली आणि त्यानंतर दिवसभर वेरूळ, लेणे आणि दौलताबाद फिरल्यानंतर सुनील तिला सोडण्यासाठी अगदी मंडी या गावाकडे निघाला। दरम्यान रात्री 10 वाजता ते दौलताबादच्या घाटातल्या एका व्ह्यू पॉइंटवर आले। तिथं त्यांनी गप्पा मारल्या आणि तसंच मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढले। तिथेच रात्री 2:30 वाजताच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला। आता या वादाबद्दल सुद्धा 2 वेगळ्या स्टोऱ्या सांगण्यात आल्या आहेत। त्यातली पहिली स्टोरी अशी की दीपाली सुनीलच्या प्रेमाबद्दल सिरियस नव्हती। जवळपास 1-2 महिन्यापूर्वीच तिने त्याच्यासोबत राहण्यासाठी सुद्धा नकार दिला होता। त्यावरूनच त्यांच्या दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली। दीपालीने त्याचा फोन घेणंही बंद केलं होतं। तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काही आठवड्यापूर्वीच त्या दोघांमध्ये भांडण झाली होती। दीपाली त्याच्याकडे 1 लाखाची मागणी करत होती आणि या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता। जर तू मला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर बलात्काराची केस टाकील अशी धमक्या दीपाली त्याला देत होती। मिळालेल्या माहितीनुसार 24 जुलैच्या रात्री दीपाली आणि सुनील जेव्हा घाटामध्ये थांबले तेव्हा त्यांच्यामध्ये याच कारणावरून पुन्हा वाद झाला। हा राग इतका वाढला की सुनीलने रागाच्या भरात दीपालीचं डोकं घाटातल्या कठवड्यावर आदळल्यामुळे ती बेशुद्ध पडली। त्यानंतर त्यानं पुन्हा तिचं डोकं कठवड्यावर आदळून तिची क्रूरपणे हत्या केली। ती मरण पावल्याची खात्री त्याने करून घेतली आणि तिचा मृतदेह घाटामध्ये खाली फेकून दिला। त्यानंतर तो पहाटे आपल्या गावी निघून गेला आणि आपल्या घरी आला। 25 जुलैच्या सकाळी सुनील हा झोपेतून उठून तयार झाला, पण आपण रात्री एक जीव घेतला याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही भाव नव्हता। दुपारी 12च्या सुमारास तो शिरूर बंगला पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली।
पोलीस निरीक्षक वैभव रणखंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दौलताबादच्या पोलीस निरीक्षक रेखा लोंढेंना फोन करून त्यांनी घटनेची माहिती दिली। त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या टीमला तपासासाठी पाठवलं। घाटात दीपालीच्या मृतदेहाची शोधाशोध सुरू झाली। जवळपास 2 तासांनी तिचा मृतदेह सापडला। सध्या सुनील खंडागळे पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पण त्यापूर्वी त्याने पोलिसांसमोर बोललेलं एक वाक्य जो कबुलीनामा आहे तो महत्त्वाचा ठरतोय। त्याने शिरूर बंगला पोलिसांना सांगितलं होतं की दीपाली मला वारंवार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती। बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडतो म्हणून मी तिला मारून टाकलं। पण दौलताबादच्या पोलिसांनी दीपाली बोलत नसल्यामुळे त्याने तिची हत्या केली असं नमूद केलंय। तर या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।